नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जे काय फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स नावाचं जो काय सब्जेक्ट आहे त्यामधील जे काय विविध प्रकारचे जे काय लायसन्स आहेत, मग ते सेल ऑफ ड्रग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, इम्पोर्ट असेल, स्टोरेज असेल, अशा विविध प्रकारचे ड्रगसाठी आपल्याला लायसन्स लागतात. आणि ते लायसन्स जे काय शेड्यूल आहेत त्या शेड्यूलनुसार वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स आहेत. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या जे काय ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये किंवा जे काय फॉर्म नंबर वेगळा असतो वेगवेगळ्या लायसन्ससाठी, तर तो कोणता ॲप्लिकेशन फॉर्म जर आपण अप्लाय केला तर कोणतं लायसन मिळतं किंवा कोणत्या लायसन मिळवण्यासाठी कोणत्या नंबरचा फॉर्म आपल्याला यूज करावा लागतो. आणि ह्या ॲप्लिकेशन किंवा मग जे काय लायसन्ससाठी जे काय डॉक्युमेंट लागतात, फॉर्म लागतात किंवा कोणत्या शेड्यूलसाठी कोणता फॉर्म लागतो, या सर्व गोष्टीवर विविध परीक्षेमध्ये बरेच वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळं हा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काय लायसन्स आहेत त्या ठिकाणी इम्पोर्ट लायसन्स, जे काय टाईप ऑफ इम्पोर्ट लायसन्स. जर आपल्याला विविध जे काय शेड्यूलमधील ड्रग आपल्याला जर इम्पोर्ट करायचे असेल तर कोणत्या प्रकारचे लायसन्स आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरं आहे टाईप फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग, जे काय आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग जे काय फार्मास्युटिकल इंडस्ट्री असतात त्यांना जर काही ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल विशिष्ट शेड्यूलचं ड्रगचं, तर कोणत्या प्रकारचं ॲप्लिकेशन फॉर्म किंवा मग कोणत्या फॉर्म नंबरमध्ये आपल्याला लायसन मिळेल ह्या गोष्टी पण या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरा जे काय आहे त्यामध्ये लोन लायसन्सेस. आता लोन लायसन्सेस कन्सेप्ट काय आपण मागच्या किंवा पुढे पाहणार आहोत. लोन लायसन्सेस काय आहेत कन्सेप्ट. त्यानंतर रिपॅकिंग लायसन्सेस. ओके, काय ड्रगचे आपण काय करतो, रिपॅकिंग करतो आणि नंतर त्याचे काय करतो, सेल करतो. त्यासाठी कोणते लायसन्सेस लागतात हे पण आपण पाहणार आहोत. त्यानंतर आहे फॉर्म इन विच लायसन्स इश्यूड फॉर सेल, स्टॉक, एक्झिबिट फॉर सेल ऑर डिस्ट्रीब्यूट ड्रग. ओके, तर हे पण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्या अगोदर आपण जे काय महत्त्वाचे जे काय शेड्यूल आहेत, शेड्यूल सी, शेड्यूल C1 आणि शेड्यूल X म्हणजे काय, किंवा शेड्यूल Cमध्ये कोणते ड्रग येतात, शेड्यूल C1मध्ये कोणते ड्रग येतात, कारण की ह्या गोष्टी जे काय ॲप्लिकेशन फॉर्म आहे लायसन्ससाठी त्यामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर या ठिकाणी जे काय शेड्यूल C आहे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. शेड्यूल Cमध्ये जे काय बायोलॉजिकल स्पेशल प्रोडक्टसाठी हा शेड्यूल C आहे. जे काय बायोलॉजिकल किंवा मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, जे काय मटेरियल असतील त्याच्यापासून आपण जे काय ड्रग प्रोडक्ट तयार करतो त्याच्यासाठी आपण हे शेड्यूल C हा जे काय ड्रग अँड ॲक्टमधला जो काय शेड्यूल आहे तो यामध्ये त्याचे पर्टिक्युलर किंवा त्याचे प्रोव्हिजन्स असतील, रूल्स असतील शेड्यूल Cमध्ये आहेत. तर ते एक्झाम्पल जर पाहिजे झाले तर बायोलॉजिकल स्पेशल प्रोडक्टचे त्याच्यामध्ये सेरा असेल, अँटीजन असेल, टॉक्झिन असेल, अँटीटॉक्झिन असेल, व्हॅक्सिन असेल. आता बघा अँटीजन, टॉक्झिन, सेरा आपण ब्लड प्लाझ्मापासून मिळवतो. ओके, हे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा बॉडीमधून किंवा ॲनिमलपासून मिळवले जातात, म्हणून आपण त्याला बायोलॉजिकल स्पेशल प्रोडक्ट म्हणूयात आणि ते सर्व शेड्यूल Cमध्ये येतात. तर शेड्यूल C नंतर शेड्यूल Cमध्ये जे काय अदर जे काय बायोलॉजिकल प्रोडक्ट असतील, स्पेशल प्रोडक्ट, त्यामध्ये जसं फिश लिव्हर ऑइल असेल, इर्गोट असेल, त्याचबरोबर डिजिटॅलिस असेल, ॲड्रेनलाईन असेल, लिव्हर एक्स्ट्रॅक्ट असेल, विटॅमिन्स आणि हॉर्मोन्स हे शेड्यूल C1मध्ये येतात. एवढं लक्षात घ्या. जे काय महत्त्वाचे जे काय ड्रग आहेत, बायोलॉजिकल प्रोडक्ट आहेत ते शेड्यूल Cमध्ये येतात. तर त्याच्यानंतरचे जे काय अदर जे आहेत म्हणजे कमी महत्त्वाचे जे की आपण ॲनिमल किंवा प्लांटपासून मिळवतो असे बायोलॉजिकल प्रोडक्ट ते शेड्यूल C1मध्ये येतात. त्याच्यामध्ये डिजिटॅलिस असेल किंवा फिश लिव्हर ऑइल असेल किंवा मग विटॅमिन्स हार्मोन्स असेल, लिव्हर एक्स्ट्रॅक्ट असेल, हे शेड्यूल Cमध्ये येतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे काय शेड्यूल X आहे तो हॅबिट फॉर्मिंग किंवा मग सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस किंवा त्या सारख्या ड्रगसाठी हा शेड्यूल X आहे. तर या ठिकाणी शेड्यूल Xचे जे काय शेड्यूल आहे तो X आहे. त्यामध्ये त्याचं जे काय त्याच्या लेबलवरती XRX रेड कलरमध्ये मोठ्या अक्षरामध्ये त्या शेड्यूल Xच्या ड्रगच्या जे काय लेबल आहे त्याच्यावरती हे साईन सिम्बॉल असणं गरजेचं असतं. तर आपण पुढं पाहणार आहोत की जे काही लायसन्स आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लोन लायसन्स, त्यानंतर या ठिकाणी आता क्लास ऑफ ड्रग दिलेला आहे, नंबर ऑफ फॉर्म ऑफ ॲप्लिकेशन आणि
फॉर्म ऑफ लायसन्स. आता कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला लायसन्स मिळणार ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर या ठिकाणी लोन लायसन्स अदर दॅन शेड्यूल एक्स, शेड्यूल सी, C1 आणि एक्स. आता लक्षात घ्या आपल्याकडे किती शेड्यूल आहेत, ए पासून एक्सपर्यंत, वायपर्यंत आपल्याकडं शेड्यूल आहेत. त्यामधील C, C1 आणि एक्स सोडून जेवढ्या ड्रगसाठी आपल्याला लोन लायसन्स मिळवायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म नंबर 24A मध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे. फॉर्म नंबर 24A मध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करायचं लोन्स लायसन मिळवण्यासाठी. शेड्यूल C, C1 आणि एक्स मधील ड्रग सोडून ज्या ड्रगसाठी आपल्याला लोन लायसन मिळवायचे त्यासाठी आपल्याला जे काय DI ऑफिस असेल किंवा जे काय गव्हर्निंग बॉडी असेल त्याला आपल्याला 24A ह्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्याचं लायसन्स आपल्याला 25A मध्ये मिळेल. लक्षात घ्या 24A मध्ये ॲप्लिकेशन 24A फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे आणि 24A या फॉर्मॅटमध्ये फॉर्ममध्ये आपल्याला काय मिळेल, 25A या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लायसन्स मिळेल. आता दुसरं गोष्ट आहे लोन लायसन्स ओनली शेड्यूल C आणि C1. आता काही जे काय इंडस्ट्रीला असतील किंवा काही बिझनेस असेल तर त्यांना फक्त C आणि C1 साठीच लोन लायसन्स मिळवायचे आहेत. जे C आणि C1 मधील ड्रग आहे त्यांच्यासाठीच त्यांना लोन लायसन्स मिळवायचे आहेत. तर त्यांना 27A मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म करावं लागणार आहे. जे काय फॉर्मॅट आहे 27A ॲप्लिकेशनचा त्याच्यामध्ये त्यांना ॲप्लिकेशन करावं लागणार आहे आणि त्यांना जे काय लायसन्स मिळेल 28A मध्ये त्यांना लायसन्स मिळेल. परत एकदा सांगतो मित्रांनो, जेवढे काही लायसन्स फॉर्म असेल, नंबर असेल, हे खूप महत्त्वाचे आहेत. बऱ्याच आणि सर्वच फार्मासिस्ट किंवा मग जे काय फार्मसी रिलेटेड एक्झाम आहेत त्यामध्ये यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. नंतर रिपॅकिंग लायसन्स अदर दॅन शेड्यूल C, C1 आणि C1 अँड एक्स. आता काही जे काही कंपनी असतील किंवा काही एंटरप्राइजेस असतील किंवा जे काही फर्म असतील त्यांना रिपॅकिंग करण्यासाठी जे काय C1, C आणि एक्स मधील जे काही ड्रग्स सोडून जे काही अदर शेड्यूल आहेत त्या ड्रग्ससाठी त्यांना लायसन्स पाहिजे असेल तर ते ॲप्लिकेशन फॉर्म 24B आणि 24B मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म करू शकतात आणि 25B मध्ये त्यांना या फॉर्मॅटमध्ये त्यांना ते लायसन मिळते. बघा आता या ठिकाणी काय केलं आहे, लोन लायसन मिळवण्यासाठी त्यांनी 24A मध्ये ॲप्लिकेशन केलं आहे, 25A मध्ये त्यांना लायसन मिळालं आहे. परंतु या ठिकाणी त्यांना रिपॅकिंग करायचे आहे तर त्याच्यासाठी त्यांना 24B दिला आहे. म्हणजे लोन लायसन आणि जे काय रिपॅकिंग लायसन याच्यामध्ये थोडा बदल आहे. 24A आणि 24B आहे, त्या ठिकाणी 25B आहे. तरी थोडं लक्षात ठेवण्यासाठी एवढं लक्षात घ्या की जे काय शेड्यूल C, C1 आणि एक्स हे ड्रग आहेत, जर तुम्हाला त्याची लोन लायसन मिळवायचं असेल तर तुम्हाला 24A मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म करावं लागणार आहे आणि 25A मध्ये तुम्हाला त्याचं लायसन्स मिळेल. जर तुम्हाला रिपॅकिंग करायची असेल ह्या ड्रगची, जे की C1 आणि एक्स शेड्यूलमधील जे काही शेड्यूलच्या व्यतिरिक्त जे ड्रग आहेत त्याच्यासाठी तुम्हाला 24B मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म करावं लागणार आहे आणि 25B मध्ये तुम्हाला त्याचं लायसन्स मिळेल. ओके. त्यानंतर जे काही क्लासेस वापरतात त्याच्यामध्ये नंतर रिपॅकिंगसाठी काही लायसन्स आहेत. जर त्याच्यामध्ये जर रिपॅकिंग लायसन्स अदर दॅन शेड्यूल C, C1 आणि एक्स. आता काही लोकांना सेम आहे रिपॅकिंगसाठी हाच आहे. ओके. नंतर आहे फॉर्म विच लायसन्स शुड फॉर सेल, स्टॉक, एक्झिबिट फॉर सेल ऑर डिस्ट्रीब्युटेड ड्रग. आता काही लोकांना सेल्स करायचं असतं किंवा स्टॉक करायचं असेल किंवा मग ड्रगचं डिस्ट्रीब्युशन करायचं असेल त्याच्यासाठी लायसन्स लागतात. तर त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. रिटेलसाठी जर लायसन्स पाहिजे असतील, रिटेल सेल्ससाठी, आणि त्याच्यामध्ये कोणते ड्रग अदर दॅन C, C1 आणि एक्स, म्हणजे काय C1 किंवा C मधले किंवा शेड्यूल एक्स मधले ड्रग सोडून त्यांना जर इतर ड्रगचे शेड्यूलमधले जे काय ड्रगचे रिटेल करायचे आहे किंवा रिटेल शॉप टाकायचे तर त्यांना जे काय फॉर्म आहे तो कशामध्ये करावं लागणार आहे, फॉर्म नंबर 20 मध्ये करावं लागणार आहे. आणि जे काय दुसरे ड्रग आहेत कोणते C आणि C1 साठी त्यांना 21 मध्ये फॉर्म ॲप्लिकेशन करावं लागणार आहे आणि एक्ससाठी 20F मध्ये त्यांना काय करावं लागणार आहे, ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. ओके. त्यानंतर रिस्ट्रिक्टेड जे काही ड्रग आहेत त्याच्यासाठी त्यांना जर लायसन्स मिळवायचे असेल C आणि C1
एक सोडून अदर ड्रगसाठी ते त्यांना 20A मध्ये ॲप्लिकेशन करावं लागणार आहे, फॉर्म नंबर 20A मध्ये. आणि शेड्यूल C आणि C1 साठी त्यांना 21A मध्ये रिस्ट्रिक्टेड ड्रगसाठी त्यांना ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. शेड्यूल X साठी त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन किंवा मग त्यांना ते परमिशन नाही आहे. ओके. होलसेलसाठी जे काय C1, C आणि X शेड्यूल सोडून जे काय अदर ड्रग आहेत त्यांच्यासाठी त्यांना 20B मध्ये ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. त्यानंतर जे काय C1 आणि C आणि C1चे त्यांना होलसेल जर करायची असेल, बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर त्यांना कितीमध्ये फॉर्म नंबर 21B मध्ये त्यांना ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. आणि शेड्यूल X साठी 20G मध्ये. तर होलसेलसाठी लक्षात घ्या 20B, 21B आणि 20G. 20G कशासाठी आहे? शेड्यूल X ड्रगच्या होलसेल लायसन्ससाठी आहे. तर त्यानंतर जे काय होलसेलर डिस्ट्रीब्युशन फ्रॉम मोटर व्हेकल, आता काही पर्सन्स असतील किंवा काही बिझनेसमॅन असतील, फार्मासिस्ट असतील, तर ते मोटर व्हेकलवरून ड्रगचं डिस्ट्रीब्युशन करतात. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना या ठिकाणी लायसन्स लागतात. ते लायसन्स मिळवण्यासाठी त्यांना C आणि C1 आणि X शेड्यूल सोडून जे काय ड्रग असतील त्याच्यासाठी त्यांना 20BB आहे या ठिकाणी या फॉर्ममध्ये त्यांना ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. त्याचबरोबर C1, C या ड्रगच्यासाठी त्यांना 21BB या फॉर्मॅटमध्ये त्यांना ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. त्यानंतर तर अशा प्रकारे ह्या तर गोष्टी मी सांगितलेल्याच आहेत की जे काय शेड्यूल C1 आणि जे काय शेड्यूल X हे कशाशी संबंधित आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे एक्झाम्पल पाठ करून ठेवा आणि त्याचे फॉर्म नंबरसुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारचे ट्रिक्स वापरू नका मित्रांनो. ट्रिक्स वापरले किंवा मिनामिक्स वापरले, शॉर्ट फॉर्म वापरले, तेच लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते किंवा मग ते लक्षात ठेवण्याच्या नादामध्ये आपल्याला जे काय मेन जे उत्तर आहे की जे काय आन्सर आहे तेच आपल्या लक्षात राहत नाही. त्यामुळं ट्रिक्स लक्षात ठेवण्यापेक्षा अभ्यास करणं गरजेचं किंवा समजून घेणं गरजेचं आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा माहिती मिळवण्यासाठी किंवा लेक्चर पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.